विठ्ठल. महाभारताच्या आदी पर्वातली कथा आहे महाराज, महाभारतामध्ये कथा ही. मग विश्वामित्रासारखे थोर महापुरुष पण एका कामाची पंतांनी नेस्तानाभूत झाले महाराज. इतकं काम झालंय महाराज, इतका काम काय आहे झालंय. त्याच्या जोडीला दुसरे कोण आहेत? क्रोध. याच्यापेक्षा ते झालंय महाराज क्रोध. हे ना चांगल्या चांगल्याला गौतम ऋषी सारख्याला सुद्धा महाराज ह्या क्रोधाने ताण दिला महाराज. गौतम ऋषी का साधे होते का महाराज? 4 तासात साळ पिरून त्याचा भात तयार करत होते महाराज, 4 तासात. पण त्या गौतम ऋषीला ह्या क्रोधानं सोडलं नाही आणि अहिल्या मात्याला काय दिला? शाप दिला. आणि त्या बाईला शिळ व्हावं लागलं महाराज. कशामुळं? गौतम ऋषीच्या शापामुळं. एवढा काम आणि क्रोध महाराज. मग एवढे जर झालंय ते दोघ जण कुणालाच जमू देत नाहीत का? नाही महाराज, हे कुणालाच मेळ लागू देत नाहीत. मग आम्ही परमार्थ करावं का नाही करावं मग आता नेमकं? आणि ह्या दोघांनी जर चांगल्या चांगल्याला फसवलं असेल, चांगल्या चांगल्याला जर माग आणत असतील, मग आमचा परमार्थ होईल का नाही महाराज? आम्ही घरी गेलेलो बरं. महाराज म्हणले अजिबात नाही. त्या दोघांनी अख्ख्या जगाला नेस्तानाभूत केलं. पण त्या दोघावर आम्ही एक मात्रा काढलेली अभंगाच्या पहिल्या चरणात. कायावाच्या माने झाला विष्णू दास, कायावाच्या माने झाला विष्णू दास. हो कायावाच्या माने झाला विष्णू दास, कायावाच्या माने झाला विष्णू दास. कायावाच्या माने झाला विष्णू दास, कायावाच्या माने झाला विष्णू दास. कायावाच्या माने झाला विष्णू दास, कायावाच्या माने झाला विष्णू दास. काम क्रोध त्यास बाधितीना, काम क्रोध त्यास बाधितीना. काम क्रोध त्यास बाधितीना, काम क्रोध त्यास बाधितीना. काम क्रोध त्यास बाधितीना, काम क्रोध त्यास बाधितीना. काम क्रोध त्यास बाधितीना, क्रोध त्यास बाधितीना. विश्वासात कारी स्वामीवारी जाता, विश्वासात कारी स्वामीवारी संता. विश्वास तोरे स्वामीवर सत्ता, विश्वास तोरे स्वामीवर सत्ता. महाराज म्हणले या दोघावर आम्ही या मात्रा काढली. काय मात्रा आहे तुमची? त्यांना 3 समीकरण वापरले तुकोबाराईने. पहिलं समीकरण असं आहे, भगवंताला कायेनं शरण जाणं. दुसरं समीकरण आहे त्याला वाचन शरण जाणं. आणि तिसरं समीकरण आहे त्याला मनानं शरण जाणं. काया वाचा मने झाला विष्णुदास. तर मग हे कामक्रोध त्यास पुन्हा नाही मग त्यांना. या शरीरानं आपल्याला अगोदर प्रभू रामचंद्राचं दास व्हावं लागल, विष्णूचं दास व्हावं लागल. किती दास व्हावं लागल? महाराज नामदेवरायाचा प्रसिद्ध अभंग आहे, देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. महाराज म्हणजे देवा शरीर राहिलं काय गेलं काय, पण तुला अर्पण केलंय तिने या शरीरानं. नाहीतरी महाराज शरीर भगवंतानं दिलंय त्याच्यासाठी. देवे दिला देह भजना गोमटा. हे का नाही? गोड शरीर आहे का नाही बरं आपलं? ते चांगलं शरीर हो महाराज. बारकावा जर बघितला थोडा
महाराज ह्याच्यातला एकही स्पेअर पार्ट जर गेला तर दुसरा नवा मिळत नाही. आहे का पर्याय? काहीच पर्याय नाही. काय देवाची लीला असेल महाराज. आणि विनामूल्य एवढं दिले आपल्याला, विनामूल्य. आज किडनीचं म्हणलं तर 10 लाख 20 लाख म्हणतात लोक, आपल्याला 2-2 येतात नाही का नाही. आणि असं सगळं जर गणित काढलं तर मला वाटतं आपण 1 रुपया सुद्धा देवाचा देऊ शकत नाहीत. तरी लोक म्हणतात नाही महाराज आम्हाला देवाने काय दिले, तुला 2 गचंडे द्यावेत. आता एवढं दिल्यानंतर काय द्यावं तुम्हाला, आता काय पाहिजे अजून? बरं इतकं हात चांगले हे का नाही, पाय चांगले दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तो जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. असं अनेक प्रमाण आहेत महाराज. अहो भगवान म्हणतात अर्जुना अरे आली तर हे कामाला पण विसरून गेले. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. इंद्रिय ग्रामीचे राजविधी अहम ममतेच्या जल्पवादी आणि विकारांतराची मांदी मिळवून या. भगवान म्हणले अर्जुना ज्याच्यासाठी आले इथं या देहानं परमार्थ करावा, पण ते परमार्थ करत नाहीत. इतर प्रापंचिक काम करीत बसतात आणि मग सगळी कोण घसरगुंडी झाल्यावर पुन्हा इकडं वळायचा प्रयत्न करतात. पुन्हा फायदा होणार, पुन्हा काय फायदा आहे मला. आता सगळं चांगलं आहे, जव हे सगळं सिद्ध हात चालावया तव तू आपले स्वहित पाहे आणि तीर्थयात्रे जाय. आहे का नाही. आता निवळ 70 आणि 75च्या पुढे दिंडीत जमल का? आणि पुन्हा महाराज नका हो आता दिंडीत यायचं. आता मला दिंडी का वाटायली नाही नका, घरीच बरी तुम्ही आता. आणि मुलं बिले हुशार आहेत बाबा त्यांचे. मुलं म्हणतात महाराज आमच्या बाबाला घेऊन जा दिंडीत. आता ह्यांचा बाबा म्हणजे पिठाचा डबा आहे तो, म्हणजे वागवायचं कुठं कुणी. आता ते विचार करा तुम्ही. आता म्हातारे म्हणते बरं महाराज मला दिंडीत येऊ द्या. म्हणलं मारताल नका येऊ, तरी म्हणते बरं महाराज मी दिंडीत जर मेलो ना माझी माती तुमच्या हातानं होईल, म्हणजे माती बी आम्हीच करा. आणि मुलं मोकळे सोडा 7-12 देऊन त्यांना गावात. काय हुशार आहेत लोक सुद्धा महाराज. म्हणजे माती सुद्धा महाराज लोकांनीच करायची यांची. आता विचित्रच आहेत का. अरे ज्या काळात तुम्ही पार त्या काळात परमार्थ केले नाहीत महाराज. काळ होऊन गेल्यावर पुन्हा उपयोग नसतो. शरीर आहे ना भजनासाठी दिले महाराज. काया. दुसरा क्रमांक वाचा. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. अखंड भगवंताचं काय करावं, ह्या वाणीनं काय करावं, भजन करावं महाराज. कारण मुखच त्याच्यासाठी कबीरदास महाराज म्हणतात राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. इतकं चांगलं तोंड आहे काय देवाने दिलंय महाराज. गोड तोंड आहे बरं. हा आणि केवळ भजनाला दिले महाराज आपल्याला. सुखी ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखी सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. आनो हे मग बाधा काळ दुतया माती, काळ दुतया माते. करू वासुदेव सदा देने तो तेरे बंदना. करू वासुदेव स्मरण तेने तुटेला बंधन. सुखे शेऊ ब्रह्मानंदा. आणि वाचे काय ओरलं नाही महाराज. मग नो हे वादा आणि काळदूत आणि करू वासुदेव स्मरण. अरे भजन करा. आता चांगलं तोंड दिले देवानं. हे तोंड पुन्हा उद्याच्याला बिनकामाचं जर झालं ना काही नाही पुन्हा फायदा होणार ह्याचा महाराज. मग महाराज म्हणतात या वाचन त्याच्या नावाशिवाय काही घ्यायचं नाही. कायेन दास, वाचेन दास आणि तिसरा क्रमांक आहे मनानं दास. बरं मनानं महाराज मन सगळ्यात धोकादायक परमार्थामध्ये. नाथ महाराज सांगतात
मनाजी पाटील देह गावचा मनाजी पाटील देह गावचा मनाजी पाटील देव गावता मनाजी पाटील देव गावता विश्वास धरू नका हो त्याचा विश्वास धरू नका हो त्याचा विश्वास धरू नका हो त्याचा विश्वास करू नका हो त्याचा घात करेल नेवाचा घात करेल नेवाचा कास करीन देवाचा कास करीन देवाचा पाडेल भाषे पाडील भाषे पाडेल भाषे पाडील भाषे आलो रायाचा जोशी होरा ऐका दादांनो मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादांनो मी अनुरायाचा जोशी वेदी गाणे गाणा हो मी तो अनुरायाचा जोशी मनाजी पाटील देह गावचा मन सुद्धा मंत्र अनेक संतांनी वर्णन केले. महाराज म्हणतात मन करारी प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. एवढंच नाही काय काय करीतो या मना परिहा नायके नारायणा. महाराज म्हणले करुणही त्याची करी विवंचना आणि निवपतना आदरिले. मन नकुती चर्चा आणि फुकट मोर्चा ह्या मनाचा गुण आहे. जी चर्चा करून आपला काहीच फायदा नाही ती चर्चा केल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव काय मन. बरेच जण बघा तुम्ही सकाळी सकाळी भेटतात उगाच 4-4 तास बैठकीमध्ये. मला वाटतं काश्मीरचा प्रश्न गंभीर आहे. आपल्या घराचा गंभीर आहे त्याच्यापेक्षा. काश्मीरचा गंभीर आहे. ते बघते ना ती बसलेली तिकडं. आपल्याला कोण विचारेल. रिकामी चर्चा आणि फुकट मोर्चा. मोर्चाचा लय नाद आहे. निघालीच मोर्चा काढून. आमच्या गल्लीत मोर्चा निघाला परळीमध्ये एकदा. पाणी सुटलं नव्हतं नळाला. ते घागर मोर्चा. त्याचं नाव काय घागर घेऊन ह्या सगळ्या महिला त्याच्यात आमची जगदंबा. मी म्हणलं उडा ग बसा तुम्हाला काही कळत नाही. एवढं कीर्तन करून फुकट मोर्चा रिकामी चर्चा आणि फुकट मोर्चा. ते करतोय कोण मन महाराज. मग महाराज म्हणतात भगवान म्हणतात अर्जुना खरं सांग का तू एक काम कर त्या मनाला सांग बरं माझ्याकडे इकडं. तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेमधरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एखादी. अर्जुना ते मन उचल माझ्याकडे इकडं. हे मन आणि चित्त हे दोन जर काम झालं ना माझे चित्त तुझे पाये राहो ऐसे करी काही. माझे चित्त तुझे पाये राह ऐसे करे काही. आधरोनिया पाये भवहा